नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्याल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील काही महत्त्वाची पदे आणि त्यावरील झालेल्या काही नियुक्त्या याबद्दल माहिती बघणार आहोत। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो, वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या व्हिडिओमधील आपण पहिला प्रश्न बघूया। भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याबद्दल आपण काही थोडी माहिती बघूया। तर सॉलिसिटर जनरल हे भारताच्या ॲटर्नी जनरलच्या अधीन असतात। म्हणजेच मित्रांनो, सॉलिसिटर जनरल हे भारताच्या ॲटर्नी जनरल यांचे काम बघतात। तर मित्रांनो, सॉलिसिटर जनरल हे देशाचे दुय्यम कायदा अधिकारी असतात, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचे कायदा अधिकारी असतात। तर मित्रांनो, सध्याचे ॲटर्नी जनरल म्हणजेच त्यांना आपण महान्यायवादी असं म्हणतो, तर कोण आहेत? तर आर व्यंकटरामणी हे सध्याचे ॲटर्नी जनरल आहेत। दुसरा प्रश्न बघूया। नीती आयोगाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजेच त्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी असं सुद्धा म्हणतो। तर नीती आयोगाचे CEO म्हणून ऑप्शन क्रमांक डी BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नीती आयोगाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया। तर नीती याचं पूर्ण रूप हे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं आहे। तर याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली। तर याचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे। तर मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष हे वर्तमान पंतप्रधान असतात आणि म्हणून सध्याचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी हे आहेत। तर मित्रांनो, नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे डॉक्टर सुमन बेरी हे आहेत। पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC याचं पूर्ण रूप हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं आहे। तर मित्रांनो, UPSCची स्थापना ही 1 ऑक्टोबर 1926 मध्ये झाली। तर याचं मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धोलपूर हाऊस इथे आहे। प्रश्न क्रमांक 4, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए अजित कुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर याचं पूर्ण रूप हे ॲटॉमिक एनर्जी कमिशन असं आहे। तर मित्रांनो, अणुऊर्जा आयोगाची स्थापना ही 3 ऑगस्ट 1948 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे मुंबई इथे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 6वा प्रश्न, रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी नितीन करीर यांची स्टेट सेक्रेटरी म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजेच CVC म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोग, तर मित्रांनो याची स्थापना 11 फेब्रुवारी 1964 मध्ये झाली आणि भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए DY चंद्रचूड यांची भारताचे 50वे CJI म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न बघूया, भारताचे नवे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी गिरीधर अरमाने यांची या ठिकाणी भारताचे नवे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 22व्या कायदा आयोगाचे म्हणजेच विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न, आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी विकासशील यांची ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हिरालाल सामरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला एक्झाममध्ये असं पण विचारू शकतात की भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर आपल्याला हिरालाल सामरिया हेच ऑप्शन टिक करायचं आहेत. आणि असं पण विचारलं जाऊ शकते की भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर आपल्याला आन्सर द्यायचा आहे की हिरालाल सामरिया हे आहेत. 14वा प्रश्न, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो रेल्वेबद्दल काही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन न होण्यासाठी त्याबद्दल थोडी आपण माहिती बघूया. भारतीय रेल्वे बोर्डाचे मुख्यालय हे नवी दिल्ली इथे आहे. तर मित्रांनो सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री हे अश्विनी वैष्णव हे आहेत. मित्रांनो इथे एक बाब लक्षात घ्या की IRCTCचे अध्यक्ष व CEO हे संजय कुमार जैन हे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO हे जया वर्मा सिन्हा या आहेत. तर मित्रांनो इथे एक्झाममध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी दोन्ही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो IRCTCचं पूर्ण रूप हे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असं आहे. पुढचा प्रश्न बघूया, भाभा अणुसंशोधन केंद्राचे 14वे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विवेक भसीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना ही 3 जानेवारी 1954 मध्ये करण्यात आली आणि याचं मुख्यालय हे मुंबई इथे आहे. तर मित्रांनो BARC म्हणजेच बार्सचं पूर्ण रूप हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं आहे. पुढचा प्रश्न, सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नितीन अग्रवाल यांची सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मित्रांनो सीमा सुरक्षा दलाची स्थापना ही 1 डिसेंबर 1965 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली इथे आहे. तर मित्रांनो BSF त्यालाच आपण सीमा सुरक्षा दल म्हणतो, याचं पूर्ण रूप हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रवनीत कौर यांची CCI म्हणजेच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो इथे लक्ष द्या की भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना ही 14 ऑक्टोबर 2003 रोजी झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया, राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रेखा वर्मा यांची नॅशनल कमिशन फॉर वुमेन यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. पुढचा प्रश्न, भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो इथे या ठिकाणी कांचन देवी हे ऑप्शन बरोबर आहे. तर मित्रांनो कांचन देवी यांचं भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 20वा प्रश्न, भारताचे सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हितेश कुमार एस मकवाना यांची भारताचे सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CBI याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो
इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी प्रवीण सूद याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, CBI म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याचं हे पूर्ण रूप आहे. तर CBIची स्थापना ही 1 एप्रिल 1963 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. तर मित्रांनो, प्रवीण सूद हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 22वा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे खालीलपैकी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राकेश पाल याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाची स्थापना ही 1978 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. तर मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक हे एस परमेश हे आहेत. तर मित्रांनो, राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे खालीलपैकी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी अरविंद पनगाडिया योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, अरविंद पनगाडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर आहे? पुढे चालूया. 24वा प्रश्न, सीमा रस्ते संघटनाचे 28वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी रघु श्रीनिवासन याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, BRO म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची स्थापना ही 7 मे 1960 रोजी झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली इथे आहे. तर मित्रांनो, 28वे महासंचालक म्हणून रघु श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए अनिश शहा याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी स्वामीनाथन जानकीरामन याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. तर RBIचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, RBIचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. प्रश्न क्रमांक 27वा, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे खालीलपैकी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए इंद्रमणी पांडे याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकची नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 28वा, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी जनार्दन प्रसाद याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, GSI म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यालाच आपण भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण असं म्हणतो, याची स्थापना 4 मार्च 1851 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी रघुराम अय्यर इथे या ठिकाणी योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, IOA म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना ही 1927 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष या PT उषा या आहेत. तर मित्रांनो, इथे एक क्वेश्चन असा बनतो की भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी PT उषा हे योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राघव सिंग रघुवंशी याचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी दलजीत सिंग चौधरी याचं योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB याचं पूर्ण रूप हे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड असं आहे. तर मित्रांनो, याची स्थापना ही 20 डिसेंबर 1963 मध्ये झाली आणि सशस्त्र सीमा बलाचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघूया.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए समीर व्ही कामत याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, समीर व्ही कामत यांची DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, DRDOची स्थापना ही 1958 या रोजी झाली. तर मित्रांनो, याचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारताचे लेखा नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी इथे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी SS दुबे हे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक सी म्हणजेच SS दुबे यांची भारताचे लेखा नियंत्रक जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए रवी सिन्हा याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, त्यालाच आपण मराठीमध्ये संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, रॉची स्थापना ही 21 सप्टेंबर 1968 मध्ये झाली आणि याचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल. म्हणजेच राहुल रजगोत्रा यांची इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए गिरीश चंद्र मुर्मू याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, कॅगचं पूर्ण रूप हे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, हे लक्षात असू द्या मित्रांनो. काय आहे? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसभेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी प्रमोद चंद्र मोदी याचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे वर्तमान उपराष्ट्रपती असतात. म्हणजेच सध्याचे राज्यसभेचे अध्यक्ष हे जगदीप धनखड हे आहेत. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. UN ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, इथे खालीलपैकी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी गिरीश चंद्र मुर्मू योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, गिरीश चंद्र मुर्मू यांची UN ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही महत्त्वाची पदे आणि त्यावरील झालेल्या काही नियुक्त्या याबद्दल माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 38 महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करून तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा काही मदत करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.